राधा राधा मित्रांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा कदाचित रात्री झोपेतसुद्धा लोकांना देवाकडे तक्रार करायची सवय असते किंवा आयुष्याकडे तक्रार करत असतात लोक, की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, मला असंच नाही आहे, मला तसंच नाही आहे, त्याच्याकडे बघ हे असं आहे, त्याचं बघ तसं आहे. एक 2-3 दिवसापूर्वी ना ससून हॉस्पिटलला जाण्याची वेळ आली होती आम्हाला. मी आणि माझे काही मित्र होतो. रात्री 12-12:30ची वेळ होती. माझं तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच ससून हॉस्पिटलला गेलो होतो. पण रात्री 12-12:30 वाजता असा सीन बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं. लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, तरुण मुलं, मुली, कोणाचं डोकं फुटलं, कोणाचा हात तुटला आहे, कोणी ऑपरेशन करून जस्ट बाहेर आले, कोणी डेथ झालं आहे आणि त्यांचेच घरातले लोक त्यांना स्ट्रेचरवरती घेऊन जातात. अशी भयानक परिस्थिती पाहिली डोळ्याने आणि त्या देवाचे आभार मानले, की बाबा माझ्यावर किंवा माझ्या मित्रमंडळींवर, माझ्या नातेवाईकांवर अशी वेळ नाही आहे. आता ते फुटेज वगैरे मी काढत नाही बसलो, कारण काय प्रत्येकाची प्रायव्हसी आहे. लोकांचं दुःख दाखवायला आपण काय मीडियावाले काय. मित्रांनो, हेच सांगतो की देवाने बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना व्यवस्थित ठेवलं, त्याचे आभार माना. आणि अशी वेळ आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबापैकी कोणावरती, आपल्या मित्रमंडळी, इवन आपल्या दुश्मनावरती पण येऊ नये ही प्रार्थना त्याच्याकडे करा. बाकी काय राधा राधा म्हणा, सगळं काय कल्याणच आहे. जे दिलं आहे त्याने आत्तापर्यंत त्याचाच हिशोबासाठी त्याला जर धन्यवाद द्यायचे म्हटले ना तर जन्म पुरा पडायचा नाही, एवढं दिलं आहे त्याने. ज्याचा त्याचा आपला दृष्टिकोन असतो, दृष्टिकोन बदलला तर विचार पॉझिटिव्ह होतात. नाहीतर नाही म्हणून रडायला अख्खं आयुष्य कमी पडेल. आणि हा नाही कधी संपणारच नाही, कारण माणसाचा स्वभाव आहे असंतुष्ट असणं. असंतुष्ट माणूस आयुष्यभर दुःखीच राहतो आणि संतुष्ट माणूस, ज्याला संतुष्ट राहायचं आहे, तो एका झोपडीमध्ये, एका भाकरीमध्ये, कशामध्ये संतुष्ट राहतो. पण मुबलक प्रमाणात आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे आहे. 3 वेळेचं जेवण, अंगभर कपडा प्रत्येकाकडे आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे धष्टपुष्ट शरीर असणं, आणि ते ज्याच्याकडे आहे त्याने या बाकी काही गोष्टी नसल्या तरी देवाचे आभारच मानले पाहिजे. राधा राधा.